विनय पवार, विनय पवार आणि चित कांबळा संघाचे 2 पंच. या सामन्यासाठी पंच नंदू भाऊजी आणि विनय पवार. बॉल द्या या सामन्यासाठी. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. हॅलो अरुण दादा वागचौरे, तुम्ही कॉमेंट्रीसाठी या. हॅलो या साईडून बॉलिंग आहे. बॉलिंग बॉलिंग. हॅलो हॅलो आणि चालू करायचा आहे सामना. याच्यानंतर होणारा चिचखांबला पण खंड आला तर आपण दोन्ही संघ मात्र तयार राहायचे. 2 दिलेत बघा. नवीन दे. हॅलो हॅलो
कोंबलवाडी संघ आपण इथं आले असतील तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. पहिलाच मात्र आणि एक सोपा झेल जमला दान होतो. एक मोठा येणाऱ्या मात्र काही चेंडूवरती आपले संघाला चांगलं योगदान देण्याची क्षमता आहे. फलंदाजामध्ये धीरज मेन फ्रॉम भिंगारवाडी ओपनिंग फलंदाज होता आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र सोपा झेल जमला दान होतोय. नक्कीच थोडंसं मिसफिट पाहायला मिळतंय. स्लिप पॉईंटच्या क्षेत्राच्या कडून पाहतोय आपण स्ट्राईक मात्र मिळते. आता अजय ह्या फलंदाजाला चाकण बनाम भिंगार असा हा सामना रंगतोय. जबरदस्त फटका पाहतोय आपण लॉंगा क्षेत्रामध्ये उंचावून ठेवलं चेंडू सीमा 6 धाब्याने 7 2 चेंडूचा खेळ होतोय. 7 धावा धावफलकावरती पाहतोय आपण भिंगार संघाच्या 4 षटकांचा सामना. परंतु इथं फसवला आहे. फलंदाजामुळे मात्र थोडस झेल इथं टिपण्यामध्ये यशस्वी ठरतोय. तर मात्र गोलंदाज शिवाजी पाहतो आपण एक टेक्निक गोलंदाज एक स्लो स्विंग गोलंदाजी करणार माहेर मानला जातो चाकण संघाकडून शिवाजी. आतापर्यंत नक्कीच 2 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज बाद करत यश मिळाला असतं. परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली. पुन्हा झेल येतोय आणि पुन्हा मात्र इथं झेल टिपण्यात मात्र यश होतोय मिळते. आता मात्र पहिला हादरा बसतोय आपले भिंगार संघाला धनंजयच्या स्वरूपामध्ये. ते मात्र त्रिफळ आउट बसतो. तो पहिल्याच चेंडूवरती क्रॉस शिवाजी सारख्या गोलंदाजाला नक्कीच आपला त्रिफळ उद्ध्वस्त होणारच याच्यात काही शंका नाही. एक मोठा खेळाडू आहे शिवाजी. कोंबळवाडी संघ आपल्याला विनंती करतोय की आपण आले असतील तर आपली उपस्थिती दाखवायची आम्हाला. निलेश कुठे असतील त्यांनी मात्र समालोचन कक्षामध्ये यायचे समालोचन करण्यासाठी. निलेश पवार पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 9.
एक बाद 9 धावसंख्या पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये भिंगार संघाची. व्यक्ती पहिला षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो गोलंदाज मार्कवरती चाकण संघाकडून प्रशांत. नक्कीच्या कष्टापलीकडच्या भूमिकेने पाहतोय आपण प्रशांतला. एक जबरदस्त मोठा खेळाडू आहे. पहिला चेंडू स्ट्रेट ऑन ग्राउंड खेळायला फटका पाहूया, परंतु शत्रक्ष त्या दिशेला चांगलं होतंय. सुरेख क्षेत्रक्षण पाहतोय आपण. एका धाववरती समाधान व्हावं लागतं ते मात्र राहुल ह्या फलंदाजाला. हॅलो, इथं मात्र क्रॉस दलाने खेळलेला फटका. एका धावचे समाधान मला लागतंय. एका धावच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहतो धापलकावरती भिंगार संघाची 11. चांगला चेंडू होता, सुरेख चेंडू होता, निर्धार चेंडूची फेकी होते. आणि पुन्हा मात्र क्रॉस दलाने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय फलंदाज राहुल. कुठल्याही प्रकारचा मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि इथं चेंडू जातोय मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव धावसंख्या स्थिरावते मंदाती फक्त 11 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येते. फक्त 11 धावा धापलकावरती पाहतो आपण. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा पेश केला तर मात्र प्रशांत ह्या गोलंदाजाने कुठल्याही प्रकारचा षटकार किंवा चौकार खेचू दिला नाही. फलंदाजाला मात्र एक एक धावेसाठी झगडावं लागलं. आणि इथं पूर्णपणे मात्र अजय सुद्धा मात्र बीट होतोय. निर्धार चेंडूची सांगतोय. तिसरं गोलंदाज पाहतोय आपण. कोणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नाव काय? अनंता. व्यक्ती पहिला आणि षटक क्रमांक तिसरा घेऊन आले तर मात्र चाकण संघाकडून अनंता सामोरे मोठा गोलंदाज आहे, परंतु पाहूया अडचणीमध्ये हाही थोडासा भिंगार संघ. बरं उंची जास्त आणि लांबी कमी इथं पाहतोय आपण, परंतु चेंडू कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. इथं मात्र भिंगार संघाच्या एक हाय हिटर फलंदाजाचा पारीचा अंत होतोय. अटू डीजे
लेफ्ट हँड फलंदाज आहे. नक्कीच आदिनाथ सुद्धा मात्र एक चांगला फलंदाज आहे. क्रॉस दला आणि खेळायला फटका पाहूया त्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार तो तर 2 धावा. एकच धावती समाधान मला वाटतं एक धाव कंप्लीट केली जाते. थांबवले मात्र राहुल या फलंदाजाने कारण तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि धावा खूपच मात्र कासवाच्या गतीने धापलकारती आहेत. कुठंतरी मात्र धावगतीला आकार देणं गरजेचं असेल तर मात्र भिंगारच्या संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मोठी थोडीशी खेळी करणं गरजेचं आहे. आणि पंचांचं डिसिजन पाहायला आम्हाला पाहायचं आहे. नक्कीच पंचांचं डिसिजन आणि सोरीत चेंडू घोषित केलाय. एक धाव ॲड करायचा स्कोर एका धावाच्या 6 आपण धावसंख्या पाहतो धापलकारती. 13 तर मात्र एक सोपा साधा झेल मात्र पप्पू सारखा क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. चौथा आद्रा बसतोय तर मात्र भिंगार संघाला रावलीच्या स्वरूपामध्ये. आणि आदिनाथ निघता खेळाडूती पाहायची आपण या खेळाडूची काय अप्रतिम खेळाडू मानला जातोय. मात्र आदिनाथ कुठल्याही प्रकारच्या मात्र पंचांचं बोट व आकाशाला येण्या अगोदर मात्र कीच सोडतोय. नक्कीच असेच खेळाडू हा मात्र जबरदस्त फटका कुठल्याही प्रकारचा मात्र विनंती करतो खंडाळा संघाचा कर्णधार आणि चिंचखांबला संघाचा कर्णधार आपलं प्लेइंग 11 घेऊन मात्र आपण समुचन कक्षाकडे यायचं आहे. आणि कर्णधारला टॉचविन करणं दोन्ही कर्णधार संघाचे कर्णधार टॉचविन करता यायचे आपण. धावसंख्या 17. शेवटचं षटक हाणामाराचं षटक मानलं जातं. गोलंदाजी मार्कवरती पप्पू ऑफसाईडला खेळलेला काढलेला चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाच्या 6 आपण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणता 18 या अंकावरती. खूपच बिकट परिस्थिती पाहायला मिळते मात्र इथे मात्र भिंगार संघाची.
आणि नक्कीच आता मात्र पंचांनी हरला आणि दोन्ही हात जमीला समांतर करून सौरिक चेंडू घोषित केलाय. इथे मात्र एक धाव याड करायचे. एका धावच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहतो 19 अंकावरती. कुठेतरी 30-35 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असेल. ते मात्र भिंगार संघाला थोडीशी टफ फाईट पाहायला मिळेल या दोन्ही संघामध्ये. इथं नक्कीच थोडीशी अपील मात्र फेटाळून लावतात मेनपंच संजय. मेनफॉर्म चिचखांबला. लेस्कोर पंच पाहते आपण भास्कर. मेनफॉर्म चिचखांबला. इथं रिओ घेतला गेला. इथं रिओ थर्ड अंपायर. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण हा रिओ दिलाय. बॉल आहे. नक्कीच इथे मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते आपण धावफलकावरती 24. 25 धावांची आव्हान आहे चाकण संघासमोर. चेंडूची पूर्तता करायची.
जा रे पटाट. तर झाला 25 पाहिजे. 24 धावा सलामीचे जोडगुली प्रशांत स्ट्रायकिंग गेट या दरम्यान अपील होती. पंचांनी मात्र डिटलला निर्धाव चेंडूची फेक झाली. तर असे चेंडू निर्धाव फेकणं चेंडू गरजेचं असेल भिंगार टीमला. तर गोलंदाज सज्ज झालाय धीरज. या दरम्यान आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक या धावसंख्येला दुसरी धाव सुद्धा साधारणतः पूर्ण. दोन्ही या धावसंख्येने मात्र धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती बिनबाद चाकण संघाचे. एकीकडे पाहू शकाल चाकण तर त्या विरुद्ध असेल भिंगार टीम. या दरम्यान स्टेट ऑन द ग्राउंड वर्गात त्या दिशेला खरा एकच धाव. षटक क्रमांक पाहिलं गेलं पहिलं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती पाहतोय चाकण संघाच्या.
तर पंच लगेच सामना स्टार्ट करून घ्यायचं. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिला चेंडू फेकण्यास गोलंदाज सज्ज झालाय. राहुल या दरम्यान पाहिलं गेलं पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केलाय. पप्पूच्या बॅट मधून जातोय चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वागत केलं गेलंय राहुल या गोलंदाजाचं. तर गोलंदाज तयार झालाय दुसरा फेकण्यास. या दरम्यान पाहिलं गेलं हा बॉल आणि मात्र उचली घेतली नाही. बॉल खालीच राहिला. निर्धाव चेंडूची फेक झाली. असे चेंडू फेकावे लागतील भिंगारच्या गोलंदाजाला. या दरम्यान मोठा फटका. त्या दिशेला सतरक्षक आहे. धावताना पाहतोय. चेंडू सरळ जाऊन पडतोय सीमारेषेच्या पलीकडे. आणि चेच थांबला. तर प्लेइंग 11 घेऊन बाहेर हा येतोय सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा देखील विजय फटका पप्पूच्या बॅट मधना. तर एक तर्फे आठ चेंडू आणि 25 धावा ठोकल्या पप्पू या फलंदाजांना. अफलातून बारी.